ब्रिटिशांच्या विरोधात भारतीय लढा देत होते। आवश्यकता होती या लढ्याला राष्ट्रव्यापी बनवण्याची, देशवासियांमधील स्वातंत्र्य प्राप्तीच्या ज्योतीला धगधगती ज्वाळा बनवणे। टिळकांच्या प्रखर लेखणीतून केसरीच्या रूपात ठिणगी पडली आणि बघता बघता स्वातंत्र्य प्राप्तीच्या विचारांचा वणवा देशभर पसरला। हजारोंच्या बलिदानातून भारत स्वतंत्र तर झाला, पण फाळणीचा कलंक घेऊन आधी इस्लामिक नंतर ख्रिस्ती या पारतंत्र्यातून आता तरी हिंदू म्हणून जगू असं वाटलं, पण भारतात हिंदू पुन्हा दुय्यमच झाला। अल्पसंख्याकांचं लांगुल चालन, सर्व धर्म समभाव अशा जोखडात अडकलेला हिंदू विश्वकल्याणकारी हिंदू राष्ट्राची संकल्पना पार विसरून गेला। याच अंधारात एक दीपस्तंभ उभा राहिला। होय, दीपस्तंभ दैनिक सनातन प्रभात। हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी, हिंदू विरोधी शक्तींवर खाव घालण्यासाठी हे सतीचं वाण सनातन प्रभातने घेतलं, एक कर्तव्य म्हणून, कृतज्ञता म्हणून, आणि लढ्यांना प्रारंभ झाला। हिंदूंना धर्मशिक्षण, देवतांच्या विटंबनेविरोधात आवाज, मंदिरांचं सरकारीकरण, लव जिहाद, धर्मांतर, गोहत्या, हिंदू नेत्यांच्या हत्या। लढाई अजून संपलेली नाही, असे अनेक लढे अजून लढायचे बाकी आहेत। चला तर मग लढू पुढचे लढे, हिंदू राष्ट्रासाठी, हिंदू राष्ट्रासाठी, हिंदू राष्ट्रासाठी। समस्त हिंदू बांधवांना आग्रहाचे निमंत्रण। दैनिक सनातन प्रभातचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून। स्थळ दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, 122A JK सावंत मार्ग, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, माटुंगा पश्चिम, मुंबई। दैनिक सनातन प्रभातचे वाचक होण्यासाठी संपर्क करा 90 82 000 891।